स्वरूप म्हणून यामाप भक्ती केली भक्तीची आमापे मुजितो अनंता इतरांनी तत्वता न मोजवे योगयाग तपे देहाची आयोगे योगयाग तपे देहाची आयोगे ज्ञानाची लागे न सापडसी भक्तीची आमापे मुजितो अनंता इतरांनी तत्वता न मोजवे तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा घ्यावे जे केशवा करीतो असे भक्तीची आमापे मुजितो अनंता इतरांनी तत्वता न मोजवे विठोबा भक्ती केली भक्तीची आमापे मुजितो अनंता इतरांनी तत्वता न मोजवे प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत्वंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि भगवंताच्या प्राप्तीकरिता भगवत भेटीकरिता जीवनामध्ये केलेली विलक्षण असणारी भक्तिमय साधना वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा हा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबर आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। संतान Hare
भक्तीच्या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुख मन वाचातीत तुझे हे स्वरूप मन वाचातीत तुझे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली भक्तीच्या मापे मुझे तो अनंता इतराने तत्वता न मोजवे. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. या सप्ताहातील असणारी ही 6व्या क्रमांकाची भगवंताची बरोबर आहे 6व्या क्रमांकाची भगवंताची कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणावरून आले भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबारे अभंगाच्या माध्यमातून देवाबरोबर बोलतायत संवाद साधतायत. काय सांगतात देवाला देवा तुझं जे मूळ स्वरूप आहे ते सच्चिदानंद घन आहे ते त्यांनी मनाच्याही पलीकडच आहे मनाला ते कळत नाही. वाणीने जर त्याचं वर्णन करून सांगावं तर वाणी तिथपर्यंत पोहोचत नाही म्हणून मनाच्या वाणीच्या पलीकडे असणारं तुझं स्वरूप आहे ते सहजासहजी त्यांनी सर्वांना कळण्यासारखं नाही. मग ते कळून घेण्याकरिता आम्ही त्यांनी एक साधन अवलंबन केलं त्या साधनेचं नाव आहे भक्ती. दुसऱ्या कोणत्याच मापानं तुला मोजता येत नाही दुसऱ्या कोणत्याच माध्यमातून तू कळत नाहीस म्हणून तुला भक्तीच्या माध्यमातून आम्ही मोजायचं ठरवलं आणि म्हणून मन वाचातीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली भक्तीचं मापच केलं आणि भक्तीच्या मापानं तुला मोजायला सुरुवात केली. का बरं इतर मापाने मोजण्यासारखा नाही भक्तीच्या मापे मोजतो अनंता इतराने तत्वता न मोजणे मोजता येतं देवाला इतर मापाने पण तत्वता शब्द मुद्दाम लावला की तत्वता सापडत नाहीस खऱ्या अर्थानं तू कळत नाहीस भक्तीच्या मापानच खऱ्या अर्थाने योग्य रीतीने कळशील हे त्यांनी वाटतं म्हणून भक्तीचं मापच जीवनामध्ये अनेक माप जगामध्ये आहेत हे सांगण्याकरिता भक्तीचं माप सांगतायत म्हणजे अजून माप असले पाहिजेत मोजायचे मग त्या सगळ्या मापांचं वर्णन करून सांगण्याकरिता सांगितलं की देहाच्या माध्यमातून योगयागादी तत्पदांनी केली जाऊ शकतात ज्ञानाच्या माध्यमातून तुला प्राप्त करून घेता येऊ शकतं पण हे सगळे जे साधन आहे ते यथार्थ रूपानं तत्वता तुला जाणत नाही. योगयाग तपे देहाच्या योगे देहाच्या योगेनं देहाच्या माध्यमातून योगयागादी तत्व करूनही तुला प्राप्त करून घेता येऊ शकतं. ज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानाचा लाग धरून त्यांनी तुला प्राप्त करून घेण्याचा विचार केला तर त्या माध्यमातूनही प्राप्त करून घेतलं जाऊ शकतं पण या साधनांच्या माध्यमातून जसा तू प्राप्त व्हावास असा प्राप्त होत नाही सापडतच नाही ज्ञानाच्या लागे न सापडत तू सापडत नाहीस म्हणून भक्तीच्या मापे मोजे तू अनंता म्हणून भक्तीच्याच मापानं मोजतो इतराने तत्वता न मोजवे. पण हे देवा आम्ही निश्चय केलेला आहे की आता बाकीच्या अन्य साधनांचं अवलंबन न करता फक्त भक्ती एका साधनाचं अवलंबन करायचं आणि तुझ्यापर्यंत येऊन तुला प्राप्त करून घ्यायचं तुला जाणून घ्यायचं. म्हणून तू काय म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा आम्ही भोळ्या भावड्या भावने तुझी भक्ती करत तुझी सेवा करत आहोत. आमची सेवा तू रुजू करून घ्यावी जे केशवा करीतो ऐसी आम्ही जशी सेवा करतो आहोत अशी सेवा तू आता रुजू करून घे हे म्हणण्याचं तुकोबाऱ्यांचं तात्पर्य आहे. पण मनाच्या वाणीच्या पलीकडे असणारं तुझं स्वरूप आहे ते भक्तीनंच कळतं म्हणून भक्तीचं माप करून आम्ही तुझी भक्तिरूपी सेवा करतो आहोत आणि या सेवेमधून त्यांनी तुला प्राप्त करून घेण्याचा आमचा अट्टहास आहे म्हणून देवा तू आमची सेवा आता त्यांनी सारखी करून घे हे तुकोबाऱ्यांचं म्हणणं आहे. हा उपक्रम आणि उपसंहार आपण पाहिला असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा मनवाचातीत तुझे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली भक्तीचे मापी मोजे तू अनंता इतराने तत्वता न मोजवे. परमार्थाचा अट्टहास आपण सर्वजण करतो आहोत. एका वर्षात 2-2, 3-3 सप्ताह आपल्याकडे मोठ्या स्वरूपात होतात. आताच नाथ जन्माच्या सप्ताहात सेवा करून आम्ही गेलो असाच रंग तिथे त्यांनी पाहायला मिळाला. तसंच अगदी भरभरून भगवंताचं चिंतन भगवंताची सेवा आपण सर्वजण करतो आहोत. मोठं समाधान वाटतंय.
या सगळ्या अट्टहासातून त्यांनी मिळवायचं एकच, त्याचं नाव आहे भगवान, त्याचं नाव आहे परमात्मा, त्याचं नाव आहे ब्रह्म. काय म्हणायचं असेल ते म्हणा. ज्ञानदृष्टीनं पाहत असाल तर ब्रह्म म्हणा. जर त्यांनी निष्काम कर्मयोग करून त्यांनी पाहत असाल, कणाकणात त्यांनी देवाला पाहत त्याला परमात्मा म्हणा. आणि त्यापेक्षा त्यांनी सगुण साकार रूपानं भेटायचं असेल तर भगवान म्हणा, भगवंत म्हणा, काय म्हणायचं असेल ते म्हणा. ज्या रूपाने त्याला प्राप्त करून घेण्याचा विचार करत असाल त्या रूपानं परमात्मा प्राप्त होईल, महत्वाचा विचार आहे. फक्त त्याला प्राप्त करून घेण्याचा संकल्प आधी आपल्या पोटात असला पाहिजे. परमार्थ करत असताना संकल्प महत्वाचा आहे आणि तो संकल्प त्यांनी परमात्म्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. जर परमात्मा प्राप्तीचा संकल्पच आपण केला नाही आणि आपण परमार्थ करत राहिलो तर परमात्म्यापर्यंत जाता यायचं नाही माय बाप. म्हणून त्यांनी विचारपूर्वक अशी कथा कीर्तन आपण का ऐकायची, सप्ताहाचं आयोजन का करायचं, त्याच्यातून त्यांनी बोलणारा जो वक्ता असतो तो काही विशेष गोष्टी उलगडून सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याला ते सांगायला लागल्यानंतर आपण सर्वांगाचे गान करून जर ऐकलं तर श्रवणानंच मोक्ष प्राप्त होईल. इथं मोक्ष असे ऐका श्रवणाची माने. मग श्रवणातच त्यांनी त्याला सगळं काम त्याचं भागून जाईल. म्हणून चित्त देऊन ऐकलं पाहिजे, लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. माऊलींनी प्रतिज्ञाच केली महाराज, ते म्हणतात तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखासी पात्र होईल. हे प्रतिज्ञा तर माझे उघड ऐका. मी तुमच्या समोर प्रतिज्ञापूर्वक सांगतो की तुम्हाला सर्व सुखाला पात्र होता येईल, फक्त तुम्ही सर्वांगाचे गान करून ऐका. पण या सप्ताहाच्या माध्यमातून त्यांनी महाराज आपण सर्वांगाचे गान करून ही 2 तासाची साधनाच आहे कीर्तन रूपी साधना. पूर्वीच्या काळात रात्रभर कीर्तन व्हायची. आम्ही ज्यांना आदर्श मानतो कीर्तन करण्याच्या बाबतीत ते म्हणजे आपल्या संप्रदायात मोठे महापुरुष होऊन गेले. मारवाडी समाजात जन्माला आले होते. त्यांचं नाव मोतीराम महाराज काकाणी, ज्यांना फळेकर त्यांनी म्हणतात. फळा संस्थान फार मोठं आहे. त्यांच्या पायाला जखम झालेली होती म्हणतात. त्याच्यात जंतू होते आणि ते जंतू तसेच जपून ठेवले होते. जर कोणी त्यांच्या एखाद्या शिष्याने ते बाहेर काढले तर त्याच्यावर रागवायचे ते. रागावून त्याला म्हणायचे, काय कशाला ते जंतू बाहेर काढतोस, राहू दे म्हणे त्याच्यातच. म्हणे महाराज तुम्हाला त्रास होत असेल ना, ते म्हणे त्रास हो करता. हे जसं माझं राहण्याचं घर आहे तसं त्याचं सुद्धा राहण्याचं घर आहे. म्हणजे स्वतःला शरीर म्हणत नव्हते, शरीरावर स्वतःला वेगळं समजत होती. त्यांची भावना भूमिका होती महाराज. असे श्रेष्ठ असणारे महापुरुष या संप्रदायात आपल्याला त्यांनी पाहायला मिळाले. जे आदर्श रूपाने त्यांनी आहे ते या कीर्तनाला सेवा म्हणत होते. या कीर्तनाला नियम म्हणायचे की माझा अमक्या ठिकाणी कीर्तन आहे असं म्हणायचं नाही. मग ते आज आमचा नियम आहे असं म्हणायचे. आज आमचा नियम आहे. आणि नियम करत असताना संध्याकाळी त्यांनी सूर्यास्तानंतर कीर्तनाला सुरुवात व्हायची आणि ते कीर्तन पहाटपर्यंत चालायचं. म्हणजे कीर्तनाची मर्यादा सांगतोय, पहाटपर्यंत कीर्तन त्यांनी चालायची. मग शेवटी तर म्हणतात त्यांचं उदाहरण मला आठवलं उदाहरण म्हणून सांगतोय. महापुरुषांचं चिंतन ऐकत जावं महाराज. ते जीवनामध्ये विशेषत्व प्राप्त करून देणार. ते मुक्ता त्याग धारिता लाहिजे आपलीच मुक्तता, आपलीच मुक्तता आपल्याला सापडते. म्हणतात कीर्तनच करत होते. असं शेवटच्या काळात 2 लोकांनी धरून आणावं आणि आणून त्यांनी धरून चालताच येत नव्हतं. धरून त्यांनी उभं करायचं आणि कीर्तनात आणून उभं करायचं. मग त्यांनी बिना गळ्यात घालायचं, सोडून द्यायचं आणि सोडल्यावर त्यांनी जे बोलायला सुरुवात करायची की ते बोलून त्यांनी पहाटपर्यंत उभेच राहायचे. मग बोलत राहायचे. एरवी एक शब्दही बोलता यायचा नाही, पहाटपर्यंत बोलायचे. महत्वाची गोष्ट सांगतो, मला ज्यांच्याकडून त्यांनी परमार्थाचा मार्ग मिळाला ते त्यांचे गुरु पूर्वाश्रमीचे. त्यांचं त्यांनी वैभव ते सांगतात की कीर्तन करत असताना जय विठ्ठल करण्याकरिता महाराज वाकले आणि असंच शरीर सोडून दिलं महाराज. मोठी गोष्ट आहे. कीर्तन करताना जय विठ्ठल करत असताना शरीर सोडणं सोपी गोष्ट नाही. कीर्तनाला साधन समजणं. म्हणून नित्य करीतो कीर्तन हेची माझे अनुष्ठान, हेच खरं अनुष्ठान. नित्य कीर्तन करतो ही विशेष स्थिती त्यांच्या जीवनातली होती. आणि अजून सांगतो, पावसाळ्याचे दिवस होते आणि अंत्यविधी करता सगळे लोक जमा झाले होते. ट्रक लाकडं घेऊन तिथपर्यंत जाऊ शकत नव्हता. चंदनाची लाकडं आणली होती लोकांनी काय केलं, मग येणाऱ्या सगळ्या लोकांनी पायी एक लाकूड खांद्यावर घेतलं, तिथपर्यंत गेले. ट्रक गेलाच नाही जिथं अंत्यविधी करायचा होता. आणि ज्यावेळी ती चिता त्यांनी तयार केली आणि अंत्यविधी करायचा त्यावेळेला सगळ्या लोकांना बाजूला सरत एक पांढरी शुभ्र असणारी गाय आली आणि त्या गायीनं सगळ्यांच्या समोर चितेला प्रदक्षिणा केली आणि ती गाय निघून गेली. ते काय मी तुम्हाला पूर्वीच्या काळात सांगत नाही, पुराणातलं सांगत नाही, आताच सांगतोय. फार दिवस झाले नाही. त्याच्यानंतर त्यांनी दस्तापूरकर महाराज त्यांच्या गादीवर बसले. त्याच्यानंतर आता त्यांनी अच्युत महाराज त्यांच्या गादीवर आहे. अशी परंपरा आहे की नाही. म्हणजे ही सामान्य गोष्ट नाही, ही फार मोठी गोष्ट सांगतोय. का सांगतो कशाकरिता, त्यांनी कीर्तनाला साधना समजलं. त्यांनी कीर्तन हे आपल्या जीवनातलं विशेष साधन मानून त्यांनी महाराज त्याच्यावर आरूढ झाले. जीवनभर भगवंताचं कीर्तनच करत राहिले. त्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी परमात्म्याची कृपा होते. जसं कीर्तन लोकांच्या समोर सांगणं हे त्यांनी साधन आहे, तसं त्यांनी कीर्तनाला साथ करणं हे सुद्धा साधन आहे.
कीर्तनाला साथ करणं हे सुद्धा परमात्म्याची भक्तीचं साधन आहे. जसं यांचं साथ करणं हे साधन आहे, हे टाळ वाजवतात, ते मृदंग वाजवतात, हे ते साधनच करतायत. हा, हे यांचं जसं साधन आहे, जसं कीर्तन करायचं साधन आहे, तसं ऐकणाऱ्या लोकांचं सुद्धा कीर्तन हे साधनच आहे. म्हणजे साधना म्हणून कीर्तन आहे का? उगीच कीर्तन आहे. बरेच लोक बुवा पाहायला जातात, कसा आहे बुवा, हे पाहण्याकरिता त्यांनी मला लोकांची गर्दी होती. म्हणजे बुवा कसा आहे, बुवा पाहण्याकरिता कीर्तन नाही, काय बोलतो, किती मनोरंजन करतो बुवा, याच्याकरिता कीर्तन नाही. कीर्तन हे साधन आहे आणि ते साधन जीवनामध्ये उतरावं आणि त्या माध्यमातून आपलं जीवन त्यांनी घडावं. म्हणजे या माध्यमातून त्यांनी जीवनाला दिशा प्राप्त होते आणि मग सहजच सगळ्या गोष्टी जीवनामध्ये प्राप्त होत असतात. परमात्मा जर प्राप्त करून घ्यायचा असला, परमात्म्यापर्यंत जर जायचं असलं तर हेच कीर्तन साधन समजावं आणि साधन समजून त्याच्यातून काहीतरी आत्मसात करून घ्यावं. काय आत्मसात करावं? बरेच लोक परमार्थ करतात पण निर्णयात्मक परमार्थ करत नाही, निश्चयात्मक परमार्थ करत नाही. त्यानं परमार्थात निश्चय करावा. जर केला नसेल आतापर्यंत कोणी तर माझं म्हणणं ऐका, मी हात जोडून विनंतीपूर्वक सांगतोय की हा निश्चय करण्याकरिता सगळ्या लोकांमध्ये करावा लागत नाही, एकांतात करावा लागतो. कधीतरी जीवनात एकांत सापडेल, त्या एकांतात भगवंताच्या स्मरणात डोळे लावून बसावं आणि बसून भगवंताच्या समोर बोलायला सुरुवात करावी की देवा, मी परमार्थ करतोय, गळ्यात माळ घातलेली आहे, कपाळाला गंध लावलेला आहे, तुझी वारी करतोय, ज्ञानेश्वरी वाचतोय, गाथा वाचतोय, भागवत वाचतोय, भजनाला जातोय, कीर्तनाला जातोय, कथेला जातोय, हे सगळं मी त्यांनी करतोय. हे कशाकरिता? मी तुझ्या प्राप्तीकरिता करतोय. म्हणून मी भोळ्या भाबड्या भावनेनं तुझी सेवा करतो देवा, तू माझी सेवा रुजू करून घे आणि मला त्यांनी तुझ्यापर्यंत येण्याचा मार्ग तू प्रशस्त कर. मला स्वतःहून तुझ्यापर्यंत येता येत नाही, मला कळत नाही काय. बऱ्याच वेळेला लोकांचं असं असतं, ज्यांना स्वतःची अक्कल नसते, स्वतःची अक्कल नसते आणि दुसऱ्याचं ऐकून घेण्याची ऐपत नसते. लिहून घ्या फार तर वाक्य, मी परत सांगतो. स्वतःची अक्कल नसते आणि दुसऱ्याचं ऐकून घेण्याची ऐपत नसते, अशा लोकांची फजितीच होते जन्माला येऊन, फजितीच होते, दुसरं काय हाताला सापडत नाही. म्हणून आपल्याला जरी अक्कल असली तरी शास्त्राच्या पुढे आपली चालू नाही. अवघडाच्या हाती नाहीतर बिगर प्रमाणाचं बोललं की अंगावर बला येत असते. उपवर्यानंच काळजी म्हणायचं, त्याने प्रमाण पाठवून दिलं. हा, स्वतःची अक्कल नसणारा आणि दुसऱ्याचं ऐकून घेण्याची ऐपत नसणारा जो मनुष्य तोच खरा अवगुणी मनुष्य. आणि त्या अवगुण्याच्या हातात जर काय पडत असेल तर फक्त फजितीच पडते, याच्यापेक्षा काही त्याला मिळत नाही. म्हणून शास्त्राच्या समोर, संतांच्या समोर, पुराणांच्या समोर आपली अक्कल चालू नाही. ते म्हणतील ते त्यांनी स्वीकारावं आणि स्वीकारून त्यांनी चालायला सुरुवात करावी. शास्त्र म्हणेल ते सांगावे. मग आपली किती अक्कल असली तरी शास्त्राच्या पुढे चालवायची नाही. मग वागायचंच असेल, जगायचंच असेल तर शास्त्र म्हणेल तसं त्यांनी वागावं आणि जगावं. मग शास्त्र काय म्हणतं? सगळ्या शास्त्रांचा विचार एकच आहे, परमात्म्याला प्राप्त करून घ्या. सगळे वेद त्यांनी सांगतात परमात्म्याला प्राप्त करून घ्या. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर प्रमाण सांगतो. वेदोबासी शरण जावे, वेदोबासी शरण जावे,
विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. महाराज वर्णन करून सांगतात वेदानंत बोलीला. वेदानं फार काय सांगितलं, पण जरी वेदानं फार सांगितलं असलं तरी त्याच्यातला अर्थ एवढाच आहे, विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. वेदानं सांगितलं जे सांगितलं त्याच्यातला अर्थ मी तुमच्या समोर सांगतो. महाराज म्हणतात की वेदानं सांगितलं तुम्ही विठोबाला शरण जा, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. तुम्ही निज निष्ठापूर्वक भगवंताचं नामचिंतन करा, तुमचं कल्याण होईल. त्यापेक्षा पुढे सांगतात सकल शास्त्रांचा विचार आणि इथलाच निर्धार. सगळ्या शास्त्रांचा सुद्धा हाच विचार आहे आणि शेवटी हाच निर्धार सर्वांच्या समोर आला. काय? विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावी. भगवंताची शरणागती करा आणि निष्ठापूर्वक त्यांनी भगवंताचं नामस्मरण करा, भवसिंधूतून तरुण झालं. म्हणजे भगवंताची शरणागती करणं हे त्यांनी सगळ्या शास्त्रांचं, पुराणांचं, वेदाचं सार आहे. पण आपल्या मनानं आपण काही करण्यापेक्षा शास्त्रानुसार, वेदानुसार, आपण पुराणानुसार वागायला सुरुवात करावी. आणि त्यांनी सांगितलं की भगवंताची शरणागती करा, मग त्यांच्या म्हणण्याला मान्य करून मान देऊन आपण त्यांनी भगवंताची शरणागती करावी. पण ज्या भगवंताची शरणागती करायची तो आपल्याला कळायला नको का? ज्या परमात्म्यापर्यंत आपल्याला जायचंय त्याचं ज्ञान आपल्याला व्हायला नको का? तो आपल्याला आपण देव देव म्हणत फिरत राहिलो, पण देव त्यांनी जवळ आला तरी जर कळाला नाही, मग का बरं त्यांनी आपण देव देव म्हणतो आहोत? आपल्याला जर कळणारच नाही देव तर मग त्याचा काय उपयोग होईल? देव कळायला पाहिजे, देवाचं ज्ञान झालं पाहिजे आणि मग त्यांनी परमात्मा आपल्याला प्राप्त होईल. प्राप्त झालेला आपल्याला कळेल. एरवी भेटतच असतो. मला देव नाही अशी जागाच नाही कुठे, सगळीकडे देवच देव आहे. पण आपल्याला कळत नाही देव, जवळ असून कळत नाही. महाराज देव नटला नाना परी उरला सगळीकडे त्यांनी देव गच्च भरलेला आहे. कणाकणात देव आहे, माणसात आहे, भूत मात्रात आहे, चराचरात आहे. मागच्या कीर्तनात त्याच्यावरच जोर होता जास्त. मग काय अभंग होता? तुझं बी नको ना नारायणा असा अभंग मागच्या कीर्तनातला तिथला होता. म्हणून त्यांनी त्याच्यात हा जोरच होता की सगळीकडे देव गच्च भरलेला आहे. पाहत नाहीत ना, मला आहे देव पण पाहत नाही. तो त्यांनी जड चेतनात सर्वत्र गच्च भरलेला आहे, पाहतच नाही कोणी. माणसात भरला, पाहत नाही कोणी. शून्य स्थावर जंगम व्यापी शून्य स्थावर जंगम आपण राहिला. सकल सर्वत्र गच्च भरला. बाप रुक्मादेवीचा वर असणारा जो जगन्नियंता तो सगळ्या जगाचा बाप आहे आणि तोच त्यांनी सर्व होऊन राहिलेला आहे. सर्व ठिकाणी तो आचळ रूपाने त्यांनी स्थिर झालेला आहे. असा असणारा तो परमात्मा सगळीकडेच आहे, पण दिसतो कुठे? त्याला पाहण्याची दृष्टी असायला पाहिजे. तो असा सहजासहजी कळत नाही. तो जवळ आला तरी पण कळणार नाही. मग त्याचा परिचय अनेक प्रकाराने साधू संतांनी करून दिला. श्रीमद भागवतात 2-4 प्रकाराने त्याचा परिचय करून दिला. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद रूपाय म्हणत असताना स्वरूपाचा परिचय करून दिला. विश्वोत्पत्त्यादि हेतवे म्हणत असताना जो विश्वाला निर्माण करणार आहे असा परिचय करून दिला. कार्याचा परिचय म्हणतात त्याला. पहिला स्वरूपाचा, दुसरा कार्याचा, मग तिसरा स्वभावाचा. तापत्रय विनाशाय 3 तापांचा नाश करतो. आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप, आदिदैविक ताप, 3 तापांचा नाश करतो. त्याचं दर्शन झालं, मागील परिहार पुढे नाही झाले. या दर्शन एक वेळा किंवा अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंग असा असणारा परमात्मा हा त्याचा स्वभावच आहे. स्वभावाचा परिचय करून दिला. नंतर नावाचा श्रीकृष्णाय वयं नमः नावाचा परिचय करून दिला. त्याच्या रूपाचा परिचय करून दिला. त्याचा परिचय झाला पाहिजे. परिचय जर नसला तर मग मात्र परमात्म्यापर्यंत जाता यायचं नाही. मग परिचय करून देण्याकरिता बरेच पुढे येतात.
कोण कोण ज्ञान पुढे येतं परिचय करून देण्याकरिता, योग पुढे येतो परिचय करून देण्याकरिता, कर्म पुढे येतं परिचय करून देण्याकरिता. पण हे सारे परिचय करून देणारे जरी असले तरी यथार्थ परिचय मात्र सर्वांना करून देता येतोच असं मात्र नाही. यथार्थ परिचयाची गरज आहे, ती वेगळ्या कोणत्या तरी साधनेला प्राप्त होणार. यथार्थ परिचय जीवनामध्ये परमात्म्याचा व्हावा आणि तो विशेष दृष्टीनं व्हावा. त्याला ती दृष्टी जर कोणती असावी लागत असेल तर त्याला भावदृष्टी असावी लागते. त्या भावदृष्टीनं परमात्मा कळेल. भावाची कारण दुसरं कोणत्याच नजरेनं कळणार नाही. मला भावदृष्टी असावी लागेल. त्या दृष्टीने कळेल. एरवी येतोच मला एक भक्त होता मोठा, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतोय. एक भक्त होता आणि फार देवाची भक्ती करत होता आणि त्याला त्यांनी स्वप्नच पडलं. स्वप्नात सांगितलं देवानं उद्या मी सकाळी येणार आहे तुला भेटायला 11 वाजता. देवालाच आहे तुम्हाला तुझ्या घरी. त्याला वाटलं देव येणार आहे. पहाटेच उठला, त्याला झोपच नाही रात्रभर. लगेच जमा सगळे केले की मोठा मंडप त्यांनी मंडपवाल्याला सांगितलं, मंडप टाक. लगेच आचार्य बोलायला लागले, लगेच स्वयंपाक, लगेच फार लोकांना आमंत्रण, याला फोन त्याला फोन, सगळ्या दुनियात फोन फिरवले देव येणार आहे. आणि देव येऊन त्यांनी आता जेवायला येणार आहे म्हणजे सगळेजण तुम्ही या. सगळे लोक आले ना महाराज दुरून दुरून आणि देवाची वाट. याचा 11 वाजता देव येणार होता. पण त्यांनी महाराज 11 वाजले, आता सगळ्यांची नजर लागली देव येणार आहे. 11 वाजूनही गेले पण अजून त्याचा देव आलाच नाही महाराज. मग काय झालं माहिती आहे, एक गरीब असणारा भिकारी आला. देवानं भिकाऱ्याचं रूप धारण केलं आणि गरीब भिकारी येऊन त्यांनी आला, मला फार भूक लागली रे, काहीतरी खायला दे ना. तुम्हाला देतो, तुला खायला भरपूर स्वयंपाक तयार केलेला आहे, फक्त थोडं थांब, देव येऊ दे. देव आला की तुला खायला देतो. भिकारी मला होते, देव तुमचा कधी यायचा, माझ्या पोटात भुकेचा डोम झाला, आता मला फार भूक लागली, द्या ना काहीतरी खायला. नाही म्हणे, आता जमणार नाही, देत नाही म्हणे. तो कासावीस होऊन भिकारी निघून गेला पण यानं खायला दिलं नाही महाराज त्याला. त्या भिकाऱ्याच्या रूपात देवच आला होता. नंतर असं वाटलं भिकाऱ्याच्या रूपात देत नाही म्हणजे, पाहुण्याच्या रूपात आल्यावर तरी देईल. लोक पाहुण्याला फार महत्व देतात. पारमार्थिक असला तरी सुद्धा त्याला देवापेक्षा जास्त महत्व असतं. पाहुणा आल्यावर, सोयरा आल्यावर तर मग जास्त जावई आल्यावर विचारायचं काम नसतं. हे त्याचं पुढचं असू द्या. फक्त तो जावई बाहेर गावचा असला पाहिजे. आता गावातला जावई असल्यानंतर तो असू द्या. म्हणून त्यांनी फार दुरून पाहुणा आला, अमरावतीवरून पाहुणा आला. तो म्हणला, बघ मी फार लांबून आलो, तुमचं आमंत्रण मला मिळालं, पण येऊ दे म्हणे, देव येण्याकरिता तुम्ही थांबलात पण मला भूक लागली. पहिलं काहीतरी खायला, ते मला तसं नाही देणार, देव आल्याशिवाय खायला देत नाही मला कोणाला. तो मला अमरावतीहून आत की कुठून मुंबईहून, मला त्याच्याशी घेणं नाही, तू देव आल्याशिवाय देणार नाही खायला. तर काय करावं, पाहुणा सुद्धा उपाशीच मारला, काय करायचं आता. मग देवानं विचार केला, हे भिकाऱ्याला देत नाही, पाहुण्याला देत नाही, मग निदान त्यांनी आता मी स्वतःच जाऊन खातो म्हणला. देवानं कुत्र्याचं रूप धारण केलं आणि त्याच्या डेगी ठेवल्या होत्या भरून, मोठ्या मोठ्या लापशीच्या, भाताच्या, सगळ्या असे त्यांनी पातेले होते भरलेले. यानं कुत्र्याचं रूप धारण केलं, त्याला आपशीतच तोड घातलं कुत्र्यानं. मग यानं पाहिलं महाराज, ते कुत्र्यानं तोड घातलं. मग असा धावला, हातात काठी घेतली आणि धावतच गेला महाराज. आता काय केलं असेल, काही कुत्र्याची पूजा थोडीच केली असेल त्याने. हातात काठी घेऊन रप्पा टाकल्याबरोबर मोठ्यानं आवाज करत केव्हा केव्हा करत कुत्र त्यांनी पळालं. परत आलंच नाही महाराज. आता ते तरी कसं येईल, सगळा दिवस निघून गेला, लोक वैतागून निघून गेले. ती म्हणजे वावडत आहे, कशाचं याचं देवण, कशाचं काय म्हणे, याला देव नाही ठेव नाही म्हणे. मंडप दिला आणि सगळा स्वयंपाक केला, नामकं केलं, सगळे लोक निघून गेले. याची जरी फजिती. झोपला, झोपल्यानंतर त्यांनी उपाशी पोटी झोपला, पण झोपला स्वप्न पडलं. पुन्हा देव स्वप्नात आला, भक्ता काय मला बोलू नकोस अजिबात. काल रात्री भक्ता म्हणला, सकाळी येतो मला 11 वाजता, माझी फजिती लोकांच्या समोर केलीस म्हणला. आता त्यांनी परत मला भक्ता म्हणायचं नाही, का बरं नाही आला. अरे हो, शांत हो म्हणे, कूल डाऊन, जरा स्थिर हो थोडासा. म्हणे काय झालं तुला नेमकं, एवढा का रागवतोस. म्हणे रागू नको तर काय करू. देव त्यांनी त्याच्या समोर शालीनतेनं बोलतोय, बरं एवढा रागवला तरी सुद्धा. म्हणे देवा येतो म्हणला असेल त्यांनी, खुशाला आला नाहीस. देव मला एकदा नाही 3दा आलो होतो, 3दा आलो होतो. म्हणजे कधी आलो होतास. म्हणजे सगळ्यात आधी भिकारी होऊन आलो होतो तुझ्या दारात, खायला मागत होतो, दिलं नाहीस वेड्या. तिष्टून गेलो, एक घास सुद्धा मला खायला दिला नाही. त्याच्यानंतर अमरावतीचा पाहुणा होऊन आलो, तू म्हणला देव आल्याशिवाय देणार नाही, मला उपाशीच पाठवलं, मी निघून गेलो असंच. आणि तू देतच नाहीस, मी तुला वचन दिलंय जेवायला. म्हणलं मी स्वतःच जाऊन जेवतो, म्हणून कुत्र्याच्या रूपात आलो तर अजून पाठीवर ओळ आहेत, बघ तूच मारलेला आहेस. देवानं स्पष्ट शब्दात सांगितलं, खरं सांगा देव आला होता की नव्हता. आला होता. याला कळाला का हो देव, नाही कळाला. का नाही कळाला, याला देव पाहण्याची दृष्टी नव्हती. म्हणून देव पाहण्याची सुद्धा दृष्टी असावी लागते. कुठं देव पाहता वैकुंठातला, कुठं देव पाहता आभाळातून येणारा, कोणता देव जमिनीतून उभा राहणार आहे. अरे हा जमिनीतून येईल तेव्हा येईल आणि आभाळातून उतरेल तेव्हा उतरेल. आपल्या जवळ आहे त्याला आधी बघा ना, त्याच्यावर भरभरून प्रेम करा तर तो येईल, त्याच्याशिवाय तो भेटत नाही महाराज. महत्वाची गोष्ट आहे, देवाला जाणलं पाहिजे, देवाचं स्वरूप आपल्याला कळलं पाहिजे.
पण लोकांना हे कळत नाही म्हणून लोक त्या देवाची वाट पाहतात. म्हणतात गरुडावर बसून येणार आहे, जो पितांबर धारण करून येणार आहे, गरुडाचा फडात्कार त्यांनी तुकोबरांसारखा मला पाहायला मिळणार आहे. पण तुकोबरांना आला फडात्कार करत त्यांनी गरुडावर बसून, पण कधी आला? तुकोबरांना सगळ्या माणसात दिसला. ते म्हणतात विठ्ठल विस्तारला ज्यांनी सप्तही पाताळे भरून, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानस, विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता धाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. विठ्ठल सगळीकडे विठ्ठलच विठ्ठल पाहायला भेटला. मग त्या विठ्ठलाची वाट पाहत राहिली तेव्हा तो येत असतो. मग या परमात्म्याला जाणलं पाहिजे. असा परमात्मा त्यांनी जाणण्याचा प्रयत्न केला तर सामान्य बुद्धीचा तो विषय होत नाही. जर तुम्ही विचारसागर पाहिला असेल तर त्याच्या स्पष्ट शब्दात लिहिलं, बुद्धी जाणे व न जाणे ही त्या तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. त्याला बुद्धी जाणते सुद्धा आणि जाणते नाही. सामान्य बुद्धीचं ते काम नाही. निर्मळ झालेली शुद्ध असणारी बुद्धी त्यांनी परमात्मा स्वरूपाला जाणू शकते. परमात्मा स्वरूपाचा बोध त्यांनी महाराज जीवाला होऊ शकतो, महत्वाचा विचार आहे. पण या बोधापर्यंत जाण्याकरिता त्यांनी महाराज त्यानं विशेष असणारी प्रक्रिया करावी लागेल. असा समजणारा नाही परमात्मा सामान्य लोकांना. तो प्रक्रियेतून त्यांनी प्रवेश करून गेल्यानंतर सुद्धा फक्त प्रक्रियाच पाठ होतील, मूळ मुद्द्यात जाणं लांबच राहील. बऱ्याच वेळेला प्रक्रिया पाठ झाल्यावरच फुगा येतो आणि तो फुगाच पुढे जाऊ देत नाही. तो तिथंच घोटाळायला लावतो. त्याच्या पुढच्या गोष्टी सुचतच नाहीत महाराज. महत्वाचा विचार आहे. सांगता यायला लागल्यानंतर त्याला वाटतं बस मला सगळंच कळालं. अरे कळालं नाही, तुला फक्त बोलता आलं, तू त्याच्यात उतरला नाहीस. त्याने महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घेण्यासारखंच. नाही तर मग जीवस्वरूपाला ज्ञान होतं, म्हणजे जीवाला परमात्म्याचं ज्ञान होतं. कसं काय जीवाला ज्ञान होतं? कोणत्या प्रकारचं ज्ञान होतं जीवाला? तुम्ही ऐकतात ना सर्वजण. एक प्रक्रिया सांगतो, ऐका. जीवाला ज्ञान होतं म्हणजे नेमकं कोणाला होतं? जीवस्वरूपात किती घटक आहेत? 3 घटक आहेत. कोणकोणते? अंतकरण, अंतकरणाचा अधिष्ठान चैतन्य, आणि त्या चैतन्याचा अंतकरणात पडलेला आभास. या 3 गोष्टींना मिळून काय म्हणतात? जीव म्हणतात. ऐका बरं, थोडं कठीण आहे. आता गिअर चेंज करून मी सोपं करणार आहे शेवटी. मग हे तर ऐकणं गरजेचं आहे ना. महत्वाचा विचार सांगतो. देव त्यांनी कठीण कसं आहे समजून घेण्याकरिता हे ऐका. त्याला सहजासहजी समजून घेता येत नाही. मग जीवाला परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होतं. मग सांगा, अंतकरणाला ज्ञान होतं का चैतन्याला ज्ञान होतं का आभासाला ज्ञान होतं? जर अंतकरणाला ज्ञान होतं असं म्हणावं वृत्तीला, तर वृत्ती जड आहे. आणि जड असणारी वृत्ती परमात्मा स्वरूपाला जाणू शकत नाही. जड कोणाला म्हणायचं? जे स्वतःलाही जाणत नाही आणि जे दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला म्हणायचं जड. शास्त्र म्हणतं जड. या गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते म्हणायचे जड कोणाला म्हणून? जे स्वतःला जाणत नाही, दुसऱ्याला जाणत नाही. वृत्ती अंतकरणाची ही जड आहे म्हणा, ती जाणत नाही. मग चैतन्याला ज्ञान होतं म्हणा. ती चैतन्य स्वतःच ज्ञान स्वरूप आहे. त्याला काय जाण्याची गरज आहे? ते स्वतःच ज्ञान स्वरूप आहे. म्हणजे मग अंतकरणाला कळत नाही, मग चैतन्याला कळत नाही, मग जीवस्वरूपात एकच राहिलं, त्याचं नाव आहे आभास. मग आभासाला ज्ञान प्राप्त होतं असं म्हणावं लागेल. मग आभासात ज्ञान होतं, पण नेमकं होतं कसं? कोणत्या प्रकारे? आभासाच्या 7 अवस्था आहेत. त्याच्यात पुन्हा अज्ञान, आवरण, पुन्हा विक्षेप, पुन्हा काय परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंद वाटते. आहे की नाही? काहीतरी राहिलं मध्ये असू द्या. मी काय पाठ आता ते बऱ्याच दिवसाचा ऐकलेला आहे. महत्वाचा मुद्दा सांगतो. म्हणजे अज्ञान असावं, मग ते आवरण असावं, मग विक्षेप असावा. त्याच्यात आवरणात पुन्हा 2 प्रकार आहेत, असत्वापादक आवरण आणि आभानापादक आवरण. मग विक्षेप त्यांनी दिसावा, मग त्याच्यामध्ये परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, मग शोकनाश आणि मग आनंद वाटते. मग अशा पद्धतीने त्याला त्या स्वरूपापर्यंत जाता येतं. म्हणजे जो चिदाभास आहे त्या चिदाभासालाच खऱ्या अर्थानं आभासाला ज्ञान होतं स्वरूपाचं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. आता हे मी तुमच्या समोर सांगितलं. किती लोकांच्या ध्यानात राहिलं? खरं सांगायचं, कीर्तनापर्यंत बोलायचं नसतं. हे त्यांनी काही लोकांना समजलं. हे असं सांगून देवापर्यंत जर जाण्याचा प्रयत्न केला तर देव त्यांनी अशा पद्धतीने कळणार नाही. महत्वाचा विचार सांगतो. बरं जाऊ दे. बाह्य पदार्थ ज्ञान होते की नाही आपल्या सगळ्यांना? हा पदार्थ आहे, याचं ज्ञान झालं. तुम्हाला माहिती आहे की हे ज्ञान होण्याकरिता काय प्रक्रिया असावी लागते? हे ज्ञान होण्याकरिता प्रमात्याची वृत्ती प्रमाणद्वारा प्रमेयापर्यंत जावी लागते. प्रमात्याची वृत्ती प्रमाणद्वारा प्रमेयापर्यंत जाते आणि प्रमेयापर्यंत गेल्यानंतर प्रमेयावर असणारा अज्ञान वृत्ती दूर करते आणि वृत्तीस्थ असणारा जो चिदाभास आहे हा चिदाभास या प्रमेयाचं ज्ञान करून देतो. ही त्याची बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती आहे. बरं, वृत्तीला प्रवास करण्याकरिता काय काय लागतं? आपण शिणून जातो की नाही बराच वेळेला? का शिंतो त्यांनी महाराज का कशानं शिंतो? शारीरिक श्रमानं मनुष्य शिंतो एवढंच नाही, त्याच्या वृत्तीच्या प्रवाहानं पण मनुष्य शिंतो. या वृत्तीला त्यांनी महाराज प्रवास करण्याकरिता गरज पडते प्राणाची, नंबर 1. नंबर 2, त्याला त्यांनी गरज पडते प्रकाशाची. प्रकाश त्यांनी नसेल तर डोळ्यातून वृत्ती तिथपर्यंत जाईल कशी? तिकडे लाइटिंग चमचते दिसण्याकरिता त्यांनी प्रकाशाची गरज आहे ना. मला तिथपर्यंत गेली ना वृत्ती माझी. महत्वाचा विचार आहे. म्हणजे त्यांनी महाराज प्रकाशाची गरज आहे आणि त्याच्यात पुन्हा आभासाची गरज आहे, चैतन्याची गरज आहे. या 3 गोष्टींच्या साहाय्याने वृत्ती बाहेर जाते
आणि जाऊन त्यांनी महाराज त्या पदार्थाला जाणते, त्याच्यावरचं अज्ञान दूर करते, वृत्तीस्थ असणारा चिदाभास त्याचं ज्ञान करून देतो. हे झालं बाह्य पदार्थाचं ज्ञान. पण परमात्म्याला जर जाणायचं असलं तर तशी रीती नाही म्हणा. तिथं त्यांनी वृत्तीव्याप्ती पण संभवते आणि फलव्याप्ती पण संभवते. पण परमात्मा स्वरूपाचं ज्ञान जेव्हा प्राप्त करून घ्यायचं त्यावेळेला फक्त वृत्तीव्याप्ती संभवते, फलव्याप्ती संभवत नाही. कशी काय? दोन त्यांनी गाडगे घेतले, माठ घेतले, माठ. तुम्हाला आतापर्यंत बरा होता, याला झालं काय गाडगेवरती सांगायला लागला. दोन माठ घेतले आणि दोन माठांच्या खाली दोन बल्ब लावून, एक माठ घेतला त्याच्या खाली एक बल्ब लावून ठेवला आणि दुसऱ्या माठाखाली एक दगड ठेवला आणि आता त्यांनी संपूर्ण खोलीत अंधार केला आणि ज्या माठाखाली त्यांनी दगड ठेवलेला आहे तो दगड त्यांनी पाहायचा ठरला. मग काय केलं, काठी घेतली आणि माठ फोडला. माठ फोडल्यावर दगड दिसेल का अंधारात? मग त्याला प्रकाशाची गरज पडेल. मग बॅटरी लावल्याबरोबर त्यांनी दगड दिसेल. महत्वाचा विचार आहे. झालं. दुसऱ्या माठाखाली काय ठेवलेलं आहे? बल्ब ठेवलेला, लावून ठेवलेला बल्ब आहे, प्रकाशित झालेला बल्ब आहे आणि त्याच्यावर माठ झाकण घातलेलं आहे. मग काय केलं, काठी घेतली आणि काठी घेतल्यानंतर माठ फोडला आणि फोडल्यानंतर आता बल्ब पाहायचा आहे. मग परत बॅटरीची गरज पडणार की नाही? का बरं नाही पडणार? बल्ब प्रकाशितच आहे स्वतः, त्याला दुसऱ्या बॅटरीची काय गरज आहे? तो स्वतःच प्रकाशित आहे. तसं त्यांनी महाराज बाह्य पदार्थ ज्ञानाच्या रीतीत जर पाहण्याचा प्रयत्न केला तर वृत्तीव्याप्ती पण संभवते आणि फलव्याप्ती पण संभवते. पण अंतर्ज्ञान ज्या वेळेला करून घ्यायचंय, परमात्मा स्वरूपाचा बोध करायचा, त्यावेळेला वृत्ती जातीनं अज्ञानाचं आवरण दूर करते आणि वृत्तीस्थ असणारा जो चिदाभास आहे हा चिदाभास त्यांनी महाराज तो परमात्म्याचं स्वरूपच आहे, तो त्याच्याशी एकरूप होऊन जातो. फलव्याप्तीचं काही कारण पडत नाही. अशा पद्धतीने परमात्मा स्वरूपाला जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि असं ज्यानं जाणलं त्याला विचारायचं, तुम्हाला देव कळाला का? तो असं पाहतच राहतो, बोलता येत नाही त्याला काही. कारण ज्याला तिथपर्यंत जात आलं त्याला बोलता येत नाही. मला हे हातातलं घड्याळ विहिरीत पडलं एका जणाचं आणि पडल्यानंतर त्यांनी ते पाहतच राहिलं. मला आता बुडालं घड्याळ, आता काय करू? बुडी मारता येत नाही, धावता येत नाही. गेलो का घड्याळासारखा तळाला जाऊन बसेल. त्याला त्याच्या मनातला विचार वाटच पाहतो. ते एक पोहणारा मनुष्य आल्यानंतर म्हणला, अरे काय पाहतो? म्हणे माझं घड्याळ पडलं पाण्यात. घड्याळ पडलं म्हणल्याबरोबर त्यांनी लगेच त्यांनी कपडे काढून उडी मारली की तळाला गेला आणि तळाला गेल्यावर घड्याळ दिसलं आणि धरलं सुद्धा हातात घड्याळ घेऊन त्यांनी अशा पद्धतीने पुढं त्याच्या मनात फार चांगली भाव निर्माण झाली. मला आता सांगतोच सगळ्यांना जाऊन, मला आता घड्याळ प्राप्त झालं म्हणून. मोठ्या मोठ्यानं बोलायला सुरुवात केली पाण्यातून. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? पाण्यात कसं काय त्याला बोलता येईल? खरं सांगा, घड्याळ सापडलं की नाही? सापडलं. सांगावं वाटतं की नाही? वाटतं. पण सांगता येतंय का? नाही. पाण्यात कसं काय बोलेल? तसं त्यांनी ज्याला परमात्मा स्वरूपाचा बोध प्राप्त झाला त्यानं तो बोध आत्मसात केल्यानंतर त्याची वाणीच बंद होऊन जाते, त्याची त्रिपुटी संपून जाते. तुका म्हणे वाचा राहिली कुंठी, पुढे झाले चित्त समाधान, पुढे झाले चित्त समाधान. वाचा कुंठीतच राहिली, बोलताच येत नाही. त्या परमात्मा स्वरूपाचा बोध प्राप्त झाला पण वाणीनं वर्णन करून सांगता आलं नाही. त्याला मनानं शोधायचा प्रयत्न केला. मन ही वृत्ती की नाही, मग सांगितलं वृत्तीनं त्यांनी परमात्म्याला जाणता यायचं नाही, ती शुद्ध व्हावी लागेल. मग अशा प्रक्रियेनं जावं लागेल. म्हणजे मनानं शोधायला जर जात असाल तर मनच परमात्मा स्वरूप होईल. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मनालाही शोधता येत नाही. वाणीनं त्यांनी जर परमात्मा प्राप्तच झाला आणि त्याला सांगायचं ठरलं तर वाचा कुंठित होऊन राहते, तिला सांगतात नाही. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी 4 प्रकारच्या वाणी आहेत. एकही वाणी परमात्म्यापर्यंत जाऊ शकत नाही. मग परमात्मा प्राप्त झाला पण सांगता येत नाही, त्याला व्यक्त करता येत नाही. मग तोच परमात्मा जर व्यक्त करायचा असेल आणि त्याचं चिंतन करायचं असेल, त्याला पाहायचं असेल, त्याला भजायचं असेल, त्याच्याशी बोलायचं असेल, त्याच्याविषयीची त्यांनी मला चर्चा करायची असेल तर काय करावं लागेल? त्या परमात्म्याला पाहण्यास योग्य करावं लागेल, त्याला डोळ्यासमोर उभं करावं लागेल. त्याच्यापर्यंत त्यांनी जाऊन 8 तास करून त्याला आपल्या समोर उभं करून डोळे भरून त्याला नखशिखांत अशा पद्धतीने पाहावं लागेल आणि मग त्याचं ते रूप पाहून त्यांनी महाराज अंतःकरणात साठवून जगाच्या समोर ते सांगावं लागेल. ही प्रक्रिया तेव्हा घडेल. मग तो निर्गुण असणारा परमात्मा, निराकार असणारा परमात्मा, जो त्यांनी महाराज ज्ञानोबा म्हणतात सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रारंभ आहे रूपवर्ण गुण जेथे गोहारे श्री हरी पाहिला डोळे भरी. पाहायचा आहे डोळे भरी, पण कसा पाहणार आहात तुम्ही डोळे भरून? त्याला निर्गुण निराकार स्वरूपामध्ये पाहता येत नाही. तो सच्चिदानंद घन असणारा परमात्मा आहे, जो आकार रहित असणारा परमात्मा आहे. त्याच्यापर्यंत मन जात नाही, त्याच्यापर्यंत वाणी जात नाही, वाणीनं त्याचं वर्णन करून सांगता येत नाही. मग काय करावं लागेल? साधू संत त्यांनी महाराज भगवंताच्या दिशेने निघाले आणि त्यांना कळालं की अशा पद्धतीने देवाला प्राप्त करून घेता येतं, पण आपण प्राप्त केलं तसं भोळ्या भाबड्या लोकांना प्राप्त करून घेता यायचं नाही. मग या सर्व लोकांना जर तो परमात्मा असाच प्राप्त व्हावा असं वाटत असेल
तर काय केलं पाहिजे, सर्वांना झेपेल असं साधन सांगितलं पाहिजे. आणि ते साधन जर कोणतं असेल तर त्या साधनाचं नाव आहे भक्ती. पण भक्तीच्या साधनाने परमात्म्याला पाहता येईल आणि त्याला त्यांनी अशा पद्धतीने त्याचा आनंद घेता येईल. म्हणून तर त्यांनी महाराज मनाच्या वाणीच्या पलीकडे तू राहतोस देवा, तुला त्यांनी सहजासहजी पाहता येत नाही. म्हणून आम्ही सर्व भक्तांनी मिळून निर्णय केला की तुला आता भक्तीच्याच माध्यमातून पाहायचं. आम्ही पाहू लागलो की आमच्या माध्यमातून अनेक लोकांना तू अशा पद्धतीने दिसशील. म्हणून देवाबरोबर संवाद करून देवाला सांगतात, देवा कळालंय तू मनाला कळत नाहीस, देवा कळालंय तू वाणीला कळत नाहीस. म्हणूनच तुला प्राप्त करून घेण्याकरिता, तुला सांगण्याकरिता, तुझ्याविषयी बोलण्याकरिता एक माप तयार केलं आणि त्या मापाचं नाव त्यांनी भक्ती असं ठेवलं. महाराज वर्णन करून सांगतात, भक्तीची मनवाच्यातीत तुझे हे स्वरूप तुकोबराय देवाबरोबरच बोलताय. कारण हे जे बोलणं सुरू आहे ना आता सध्या तुकोबरायांचं, हे देवाला जाणून, देवाला पाहून देवाबरोबरच बोलणं आहे. परत म्हणू का, हे देवाला जाणून, देवाला पाहून देवाबरोबरच बोलणं आहे. देवाला पाहणं वेगळं आणि जाणून पाहणं वेगळं, दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. देवाला जाणणं गरजेचं आहे. ते जाणता येतं कशानं, ते त्यांनी महाराज ज्ञानानं जाणता येतं. कारण ज्ञानामध्ये असतो प्रकाश, ज्ञानाच्या प्रकाशानं परमात्म्याला जाणावं. पण पाहण्याकरिता मात्र ज्ञान कारणीभूत होत नाही, मग त्याच्याकरिता भक्ती कारणीभूत आहे. भक्तीनं पाहता येतं, कारण भक्तीमध्ये असते शक्ती, ज्ञानात असतो प्रकाश आणि भक्तीत असते शक्ती. म्हणून ज्ञानाच्या प्रकाशानं जाणावं आणि भक्तीच्या शक्तीनं पाहावं आणि त्याला पाहून त्यांनी महाराज खऱ्या अर्थानं त्याच्यात उतरावं आणि मग त्यांनी ते जाणणं सार्थ होईल, हा महत्वाचा विचार आहे. ज्ञानाची पूर्णता भक्तीनं होत असते. व्यासदेवांना त्यांनी महाराज ज्ञान झालंच होतं ना, श्रीमद भागवतात आपण पाहतो. नारदजी महाराज आले आणि ते म्हणे हनुवटीला हात लावून बसले होते व्यासदेवजी. म्हणे का बसलात असे, म्हणे समाधानच नाही. सगळे शास्त्र निर्माण केले, सगळं केलं, का समाधान नाही. म्हणे सगळे ग्रंथ ज्ञानप्रधान प्रगट केले, एकही भक्तिप्रधान ग्रंथ लोकांच्या समोर सांगितलं नाही. भक्तिप्रधान ग्रंथ सांगा. म्हणे का बरं, ज्ञानानं त्यांनी खऱ्या अर्थानं स्थिरता प्राप्त होते, पण समाधान प्राप्त होत नाही. स्थिरता प्राप्त होणं म्हणजे जन्म मरणाची परंपरा संपून जाणं आणि जन्म मरण संपून आवागमनाची परंपरा संपून शांत होऊन जाणं ही स्थिरता आहे. पण समाधान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर भक्तीशिवाय प्राप्त व्हायचं नाही. भक्तीने समाधान प्राप्त होईल आणि ज्ञानाची पूर्णताच खऱ्या अर्थानं भक्तीने होत असते. ज्ञानाला त्यांनी उत्पन्न करावं लागत नाही, ज्ञान असतंच महाराज. उत्पन्न करायची गरज नाही, ते भगवंताचं स्वरूप आहे ज्ञान. मग त्याला उत्पन्न करायची काय गरज आहे, भगवान स्वतःच ज्ञान स्वरूप आहे. असं असणार तो परमात्म्याचं स्वरूप आहे ज्ञान, त्याला उत्पन्न करायचं नाही, त्याला प्रगट करायचं असतं. मग प्रगट करण्याकरिता काय साधन करावं लागेल, त्याला साधन करावं लागेल भक्ती. भक्तीचं मंथन केल्यानं ज्ञान प्रगट होईल. पुढे भक्तीने धरले
पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैरागी धर्म येते, स्थिर केले जे आचपळे होती, सिद्धान लावली पंथिगा प्रमाणे पाहता येते. भक्तीच्या पोटी बोधकाकरा ज्योती, बोध म्हणजे ज्ञान, भक्तीच्याच पोटात ज्ञान प्रगट होईल. पण ज्ञान जिथे जिथे प्रगट झालं, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतो, जिथं जिथं ज्ञान प्रगट झालं तिथं तिथं विशेषत्व आलं. तिथं तिथं काय आलं? विशेषत्व आलं. बघा तुम्ही, श्री गुरूंच्या माध्यमातून ज्ञान झालं, ते सांगतील तत्वम असी, ते ब्रह्म तू आहेस. मग त्याने असं सांगितलं, काय बोध होईल? समजा गुरुजी आले, त्याने सांगितलं ते ब्रह्म तू आहेस, मग आपल्याला काय कळेल? तुम्ही ऐकतात आपण सर्वजण, आपल्याला काय कळेल? आपल्याला हे कळेल की मी ब्रह्म आहे. ते म्हणतील ते ब्रह्म तू आहेस, मग आपल्याला कळेल अहम ब्रह्मास्मी, मी कोण आहे? ब्रह्म आहे. मग त्याच्यात काय शब्द आहे? अहम ब्रह्म अस्मी. मग त्याच्यातला पहिला शब्द किती घातक आहे? तुम्ही ऐकतात ना सर, किती घातक आहे? अहम. अहम नावाचा शब्द किती घातक आहे? त्याच्या ज्ञानात अहम आहे. मग अहम आला म्हणजे विशेषत्व आलं, आणि जिथे विशेषत्व आलं तिथे समाधान नाही. जिथे विशेषत्व आलं तिथे त्यांनी महाराज अशा पद्धतीनं विशेष भाव त्यांनी प्रगट करून घ्यायचा असेल तर हे ज्ञानाचं विशेषत्व घातक आहे, हे लक्षात घेण्यासारखंच आहे. म्हणून परमार्थ मार्गावरची माणसं ज्ञानानं त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, ते स्वतःला विशेष समजतात. आणि जोपर्यंत विशेष समजतात तोपर्यंत परमात्म्याचा आनंद घेता यायचा नाही. परमात्म्याचा आनंद जर घ्यायचा असेल तर भक्तानं सामान्य व्हावं लागेल, आणि फक्त भक्तानं सामान्य होऊन चालणार नाही, देवानं विशेष व्हावं लागेल. देवानं काय विशेष व्हायचं? म्हणून तुम्ही म्हणतो विशेष भाव घातक आहे, तो त्रासदायक आहे. आपल्याला घातक आहे, आपण जीव आहोत, आणि तो देव आहे. तो त्यांनी मायाधीश आहे, माया त्याच्या हातात आहे, आणि आपण मायेच्या कक्षेत आहोत. माया आपल्यावर वजन मारते त्यांनी, तिनं त्यांनी आपल्याला सगळ्यांना दाबून टाकलेलं आहे, तिच्या वजनात आपण दबलेलो आहोत. आणि तो मात्र मायेचा अधिपती आहे, माया त्याच्या ताब्यात आहे. तो म्हणतो यंत्रारूढेन मायया मयाध्यक्षेन प्रकृती सोयते सचराचरम, माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृती सगळं काय करते, मी तिचा अध्यक्ष आहे. त्यापेक्षा मम माया दुरत्यय, तो म्हणतो माझी माया दुरत्य आहे, ती त्याच्या ताब्यात आहे. तो मायेचा अधिपती आहे, माया त्याच्या ताब्यात आहे. म्हणून तो विशेष झाला तरी माया त्याला त्रास देणार नाही, पण आपण विशेष झालो तर माया आपल्याला बुडवल्याशिवाय राहणार नाही. पण भक्त दोन महत्वाचा मुद्दा सांगतो, जर परमात्म्याचा आनंद घ्यायचा असेल तर दोघांनी दोन प्रकारानं समोर आलं पाहिजे. नंबर एक, भक्तानं सामान्य झालं पाहिजे, आणि देवानं विशेष झालं पाहिजे. मग देव विशेष नाही का? अहो, तो सगळीकडे गच्च भरलेला आहे सामान्य रूपानं. तो कणाकणात आहे, मगाच प्रमाणात शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला अचळ, असा सर्वत्र गच्च भरलेला तो सामान्य रूपाने. या वस्तूत आहे, या वस्तूत आहे, या मंडपात आहे, या माणसात, त्या मृदंगात आहे, त्या टाळात आहे, सगळ्या कणाकणात भरलेला आहे, पण तो सामान्य रूपाने आहे. आनंद कुठे प्राप्त होतो? तोच परमात्मा विशेष रूपाने प्रगट झाला पाहिजे. कसा होईल? मग त्यानं मुरली हातात घेऊन यावं, मग त्यानं देवळाचरण आपल्या समोर उभं राहावं, मग त्यानं मोर मुकुट त्यांनी वैसेवाला होऊन भक्ताला दर्शन द्यावं. हे त्याचं विशेष असणार रूप आहे. भक्त त्याला बोलावतात ना सुद्धा, हे कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना, तुम राम रूप में आना, धनुष हाथ लेके सीता साथ लेके चले आना, प्रभु जी चले आना. देवा, राम रूपात विशेष रूप धारण करून ये, तुम श्याम रूप में आना, मुरली हाथ लेके राधा साथ लेके चले आना. तू त्याने विशेष होऊन आमच्या समोर ये. देवाला आनंद घेण्याकरिता विशेष होऊन यावं लागेल, आणि भक्ताला आनंद घेण्याकरिता सामान्य व्हावं लागेल. या दोन गोष्टी ज्या वेळेला जुळून येतील तेव्हा भक्तीचा आनंद घेता येईल. पण तो आनंद घेण्याकरिता सगळी प्रक्रिया आपल्या आयुष्यामध्ये जर करायची असेल तर साधू संतांनी त्याला जाणलं, ते मनाच्या पलीकडचं तत्व आहे, सर्वांना कळण्यासारखं नाही. मन तिथे बंद होऊन जातं. मनाला अमन व्हावं लागेल. मनाला, देवाला त्यांनी सुमन आवडतं, देवाला नमन आवडतं, तसं देवाला त्यांनी अमन आवडतं. म्हणजे नमन म्हणजे काय? न म्हणजे नाही, आणि मन जिथं मनपणा शिल्लक राहत नाही ही स्थिती त्याला म्हणायचं नमन. सुमन, सुमन म्हणजे काय? माझ्या मावशीचं नाव नाही, तसं नाही. सुमन म्हणजे सु म्हणजे चांगलं, आणि मन, चांगलं मन देवाला आवडतं. लोक म्हणतात सुमन आवडतं म्हणजे फुलं आवडतात. फुलं नाही, देवाला चांगलं मन आवडतं. महत्वाचा विचार आहे. हे चांगलं मन पुढे जाऊन नमन होतं, म्हणजे मनरहित अवस्था, अमन स्थिती प्राप्त होते, मग ती परमात्म्यापर्यंत जाते. पण तिथं गेल्यानंतर परमात्मा सांगता येत नाही, कारण मनाचा मनपणाच त्याने राहत नाही, बोलणारा कोणी शिल्लकच राहत नाही. हे वाणीच्या पलीकडे निघून जातं. म्हणून मनानं तिथपर्यंत जाता येत नाही, वाणीनं तिथपर्यंत जाता येत नाही. असं असणार जे तुझं स्वरूप आहे ते त्यांनी कळत नाही. ते सामान्य रूपानं सगळीकडे सूक्ष्म रूपानं भरलेलंच आहे. देवा, तेच त्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला पाहायचंय. म्हणून तुला विशेष रूपानं त्यांनी प्रगट करण्याची प्रक्रिया केली पाहिजे. आणि प्रक्रिया होईल कशानं? कोणत्या माध्यमातून? एकच माध्यम सापडलं, त्याचं नाव आहे भक्ती.
भजनाम भक्ती, भजन केलं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे तुझ्यावर. भक्ती म्हणजे काय? नारदजी सांगतात आता तो भक्ती व्याख्यास्याम. काय भक्तीची व्याख्या? सात वस्मिन परम प्रेम रूपा. प्रेम स्वरूप आहे भक्ती. भक्ती करणं म्हणजे भगवंतावर प्रेम करणं. म्हणून भगवंतावर प्रेम करायला सुरुवात केली. जे मनाच्या पलीकडचं, वाणीच्या पलीकडचं निर्गुण निराकार असणारं तत्व आहे त्या तत्वावर प्रेम करायला सुरुवात केली. म्हणून सर्व समर्थ असणारं ते विशेष असणारं ते तत्व त्यांनी महाराज प्रत्यक्ष प्रगट झालं सगुण साकार होऊन भक्तीच्या माध्यमातून. म्हणून त्याला सगुण साकार करून डोळ्यासमोर उभं केलं आणि त्याला समोर उभं करून त्यांनी त्याला डोळे भरून पाहिलं. त्याचं भजन करत त्यांनी महाराज त्याला अंतःकरणात साठवलं आणि मग खऱ्या अर्थानं त्याचा आनंद प्राप्त झाला. असा दुसऱ्या कोणत्या साधनानं प्राप्त होत नाही. म्हणून तर तुकोबराय म्हणतात मन वाचा तीत तुझे स्वरूप. जे तुझं मूळ स्वरूप आहे ना ते मनाच्या वाणीच्या पलीकडचं आहे. म्हणून ते भोगण्याकरिता काय केलं असेल? म्हणून या माप भक्ती केली, भक्तीचं केलं माप. आणि या भक्तीच्या मापानं त्यांनी आता तुला मोजायला सुरुवात केली. दुसऱ्या मापानं तुला मोजता येत नाही हे आम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे. इतर मापाने ज्ञानाच्या योगाच्या माध्यमातून मोजता येईल, पण ते तत्वता मोजता येत नाही. भक्तीच्या माध्यमातून पूर्ण रूपानं मोजता येतं. कारण भक्ती करत असताना देवावर प्रेम करावं लागतं आणि हे प्रेम करत असताना प्रेमी आणि प्रेमास्पद वेगळे राहत नाहीत, ते एकरूपच होऊन जातात. ज्ञानामध्ये त्यांनी महाराज भेदाचा निषेध केला जातो. काय केलं जातं? निषेध केला जातो. कशाचा? भेदाचा. पण प्रेमामध्ये त्यांनी महाराज भेदाचा नाशच होऊन जातो. निषेध होणं वेगळं आणि नाश होणं वेगळं. डोंगरेजी महाराज वर्णन करून सांगायचे. निषेध केलेली गोष्ट परत वर डोकं काढू शकते, पण नाश केलेली वस्तू परत डोकं वर काढू शकत नाही. म्हणून ज्ञानाच्या माध्यमातून निषेध केला जातो, आम्हाला ज्ञान नकोय. प्रेमाच्या माध्यमातून नाशच केला जातो भेदाचा. तुझं माझं नाही भेद केला सहज वेगळ्या भूमिकेत जाता येतं. म्हणून भक्तीच्या माध्यमातून तिथपर्यंत जाता येईल. आणि क्रियेनं त्यांनी मला नाश करता येतो. जगताचा त्यांनी नाश करायचा आहे, होणार नाही क्रियेनं. मग ज्ञानानं बाध करा म्हटले. ज्ञानानं बाध केला तरी जगत सुख दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नाशही महत्वाचा नाही, बाधही महत्वाचा नाही. महत्वाचं काय असेल तर विसर. आणि तो विसर त्यांनी महाराज क्रियेनं व्हायचा नाही, तो विसर ज्ञानानं व्हायचा नाही. तो विसर झालाच तर फक्त प्रेमानं होईल. मग भगवंतावर प्रेम केलं पाहिजे. त्या प्रेमानं सगळं जग विसरून जाईल आणि विसरून परमात्मा आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष प्रगट होईल. आणि मग खऱ्या अर्थानं परमात्मा कळेल आणि त्याच्याशी एकरूप होता येईल. दुसऱ्या साधनाने अशी एकरूपता प्राप्त व्हायची नाही. त्या साधनाने तत्वता तुला जाणता येत नाही. म्हणूनच भक्तीचं माप केलं आणि याच मापानं तुला मोजतो महाराज वर्णन करून सांग. भक्तीची
पलीकडे तुझं स्वरूप आहे, वाणीच्या पलीकडे तुझं स्वरूप आहे, म्हणून तुला कशानंच मोजता येत नाही म्हणून भक्तीचं माप केलं. आणि या भक्तीच्याच मापानं तुला मोजण्याचा प्रयत्न करतोय देवा. कारण मला कळालंय दुसऱ्या कोणत्याच साधनानं तुला मोजता येत नाही. भागवतातला प्रसंग सांगतो. एकदा काय केलं, कन्हैया धावतच आला महाराज आईच्या दिशेत, मैया मैया करत धावत आला. तुकोबाराय होते तिथं, ते म्हणजे विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता धावत आला. मैया मला फार भूक लागली. ती स्वतः मंथन करत होती. महाराणी आहे कशाला मंथन करीत होती, त्याचं कारण एवढंच की यानं सगळ्या गावाला त्रास दिला होता. त्याच्या घरी जा, माठ फोड, लोणी खा, म्हणून तिनं विचार केला की मी स्वतः मंथन केलं की माझ्या हातचं खाईल. एकदा गृहादिषु यशोदानंद गेहिनी कर्मांतरणी युक्तासु स्वयं निर्मन्मथ दधी, स्वतःच लयाचं मंथन करत. आणि हा धावत आला आई आई करत. आल्यानंतर त्यांनी महाराज तिला म्हणलं आई मला खायला दे. तिच्या गळ्यातच मिठी मारली. ती म्हणली हे बघ माझं मंथन होते मग मी तुला खायला दे. काय केलं, ऐकेच ना देव. मग आई खायला देत नाही म्हणून गळा सोडला आणि तिचा हातच धरला. ती पुन्हा म्हणते सोड रवीचा हात हरी रे बाळा करू तरी मंथन, तरी पण ऐक. मग थांबली आई आणि त्याला मांडीवर घेऊन त्यांनी स्वतःच्या हाताने लोणी खाऊ घालू लागला. हा लोणी खाऊ घालू लागला. खातोय, मांडीवर बसलेला लोणी खातोय. इतक्यात काय झालं, घरात दूध ठेवलं होतं तापायला चुलीवर, आणि ते दूध त्यांनी महाराज उतू गेलं. फक्त उतू गेलं असं नाही, ते चुलीत पडलं. फक्त चुलीत पडलं असं नाही, ते जळालं. आणि जळाल्याचा वास आला महाराज यशोदेला. महत्वाचं, बायकांचे नातं मोठे चाणक्य असतात. काय बायका अशा सुगरण असतात. स्वयंपाक जर झाला आणि भाजी जर झाली ना, तर याच्यात मीठ कमी आहे का जास्त चाखून पाहायचं नाही, पळीत त्यांनी घ्यायचं, घुमून पाहायचं. महाराज तिला वासावरून कळतं मीठ कमी आहे का जास्त, एवढी सुगरण बाई असते. आता काही ना काहीच कळत नाही, येडीला सासरण माहेर सारखं नाही समजत, गोष्ट वेगळी आहे. पण वासावरून कळतं एवढं. नाकाला वास आला, दूध जळाल्याचा वास आला. गायकाने यशोदेनं काय केलं, कन्हैयाला खाली ठेवलं, गेली महाराज घरामध्ये. याला फार राग आला. तो म्हणला का मला त्यांनी खाली ठेवलं, मी जगन्नियंता परमात्मा आहे. हिच्या मांडीवर येऊन बसलो, हिच्या हाताने त्यांनी खातोय आणि खुशाल मला ठेवून त्यांनी निघून मंथन करते ना. बघा बरं तुम्ही, मंथन करणं हीच खऱ्या अर्थानं प्रक्रिया आहे. ती हातानं मंथन करत होती, मुखानं गीत गात होती, मनानं स्मरण करत होती. काया वाचा आणि मन. कायेनं हातानं मंथन करणं म्हणजे काय, वाणीनं भजन करत होती आणि मनानं स्मरण करत होती. मग काया वाचा मनानं परमात्म्याचं स्मरण करणं, तेव्हा परमात्मा धावत येत असतो. म्हणून त्यांनी हे असं झालं. मग ते आला देवन त्याने थांबवलं. थांबलं म्हणजे काय, मंथन करणं हे कर्म आहे. आधी कर्म थांबलं, देव प्रगट झाल्यानंतर पहिला मुद्दा संपला. मग देवाला मांडीवर घेतलं, त्या मंथन रूपी कर्मातून ज्ञान प्रगट झालं, ज्ञान रूपी लोणी. मग ते लोणी त्यांनी ज्ञान रूपानं पाहायला मिळालं. आणि तेच लोणी मांडीवर बसून कन्हैयाला खाऊ घालते आहे, ही झाली भक्ती. मंथन करणं हे झालं कर्म, त्याच्यातून लोणी प्रगट होणं हे झालं ज्ञान, आणि तेच लोणी त्यांनी स्वतःच्या हाताने देवाला खाऊ घालणं ही झाली भक्ती, हे झालं प्रेम. या स्थितीत आलेली आहे. देव खाली ठेवला, आता घरात निघून गेले. याला राग आला. राग आला की त्याने सगळे माठ फोडून टाकले. वेळ कमी होता ना, त्याच्यामुळे फार घाई घायला फोडलं. आणि मग त्यांनी महाराज आई धावतच आली. तिने पाहिलं त्या उखळावर उभा राहिला होता आणि सगळ्या वानरांना खाऊ घालत होता. आई रागावली. रागावलेल्या आईनं त्यांनी महाराज अशा पद्धतीनं त्याच्याकडे पाहिलं ना, आईला पाहून पडू लागला. दोन ठोकून पडतोय. 84 खांब आहेत महाराज, दगडी खांब. अजून जाऊन बघा बरं, गोकुळात तुम्हाला पाहायला मिळतील. इकडून इकडे पळायला लागला. म्हातारपणाला तिला मुलगा झाला होता. अरे कन्हैया थांब, अरे कन्हैया थांब. ती हाका मारते, थांब तुला पकडते. वेगात त्यांनी धावत होती महाराज. रुबाबात म्हणत होती, थांब तुला आता पकडते. थांबेल. मग ही थकली महाराज, तिला दम लागला, कपाळावर घामाचे गुंद आले. मग दोन गुडघे जमिनीवर टेकून हळूच म्हणले कन्हैया थांबणार आहे. मग व्याकुळून म्हणली. आधी रुबाबात म्हणत होती कन्हैया थांब, आणि आता त्यांनी व्याकुळून म्हणली थांब. मग लगेच कन्हैया थांबला. का बरं त्यांनी आधी थांबला नव्हता? आधी फुगीपणात म्हणत होते ना कन्हैया थांब, आता व्याकुळून म्हणायला लागली कन्हैया थांब. फरक आहे ना महाराज. लोक देवाची भक्ती करतात. देवा मला दर्शन दे, तुझ्या बापाचा नोकरच आहे. रुबाबात त्यांनी छाताडवर करून मला म्हणतो दर्शन दे. असला दर्शन देणार नाही. मग भक्तीच पण म्हातारी व्हावी लागेल, व्याकुळ व्हावी लागेल, कासावीस व्हावी लागेल, तेव्हा परमात्मा प्रगट होईल. मग थांबला, आणि थांबल्यानंतर आता पकडला, आणि पकडल्यानंतर बांधायला सुरुवात केली. का सांगतोय कशाकरिता? दुसऱ्या मापानं बांधता येत नाही हे सांगायचंय मला. दोरी आणली बांधायला सुरुवात केली. कमी पडली म्हणतात. माझ्या मनाचं थोडं सांगतो, भागवतात आहे. कमी पडली दोरी. दुसरी दोरी आणली. दोरीला दोरी बांधून परत कमरेला बांधायला सुरुवात केली. उखळाला परत कमी पडली. घरातून सगळ्या दोऱ्या आणल्या आणि कमरेला बांधल्या, पण एकही दोरी त्यांनी महाराज बांधता आली नाही. सगळ्या दोऱ्या कमीच पडल्या. मग काय करावं? सगळ्या दोऱ्या कमी पडल्या. मग यशोदा राणीने, साधू संत भाव सांगत असतात, यशोदेने काय केलं, स्वतःचा पदरच त्यांनी घेतला आणि पदराने बांधायला सुरुवात केली. मग बांधला गेला महाराज, लगेच बांधला गेला. सगळ्या दोऱ्या संपल्या, दोऱ्यांनी बांधता आला नाही. पदरानं कसं काय बांधता आलं?
दोऱ्या शब्दाचा अर्थ तो गुण आणि पदर म्हणजे प्रेम. त्या पदरात आईचं प्रेम आहे म्हणा. हा दोरीने बांधला जायचा नाही, हा प्रेमानं बांधला जातो. दुसऱ्या कोणत्याच मापाने याला बांधता येत नाही. पण भक्त्या तुष्यति केवलम नचकु नाही भक्ती प्रिय माधवा. भक्त्या तुष्यति केवलम, फक्त भक्तीनंच संतुष्ट होतो आणि भक्तीनंच बांधला जातो, दुसऱ्या कोणत्याच मापाने बांधला जात नाही. म्हणून ते बाकीच्या दोऱ्या म्हणजे त्यांनी मला ज्ञान, योग, कर्म वेगवेगळे त्यांनी सगळे साधन आहेत जे भगवंताला बांधण्याकरिता तयार आहे. या कोणत्याच साधनानं परमात्मा बांधला जात नाही. तत्वता तो बांधला जात असेल तर फक्त प्रेमानं म्हणजे भक्तीनं बांधला जातो. म्हणून हे आम्हाला कळालं. म्हणून भक्तीची मापे मोजतो अनंता इतरांनी तत्वता न मोजवी. बाकीच्या साधनाने बांधता येत नाही, त्या सगळ्या दोऱ्या कमी पडल्या. त्याचं हे लक्षण आहे की बाकीच्या साधनाने बांधता येत नाही, पदरानं बांधता आला म्हणजे प्रेमानं बांधता येतो. हा त्यातला भाग आहे. मग मोठे मोठे योगी पण आहेत, मोठे मोठे ज्ञानी पण आहेत. त्या सगळ्यांच्या हाताला आला नाही महाराज. हा त्यांना सापडला नाही, त्यांना प्राप्त होण्यासारखं नाही. मोठे मोठे योगेश्वर त्याला पाहण्याकरिता. सब बाबा के बाबा भोले बाबा भगवान शंकर आहेत की नाही, सगळ्या बाबांचे बाबा आहेत महाराज. आणि ते त्याला पाहण्याकरिता आले. आता श्रीकृष्ण परमात्म्याला योगेश्वर म्हणतात. काय म्हणतात? योगेश्वर. आणि भगवान शंकराला योगीश्वर म्हणतात. योगीश्वर. हा योगीश्वर भगवान त्यांनी योगेश्वराच्या दर्शनाकरिता आला आणि येऊन त्यांनी महाराज हात जोडून त्यांनी यशोदेच्या दारात उभा राहिला. आणि यशोदेला त्यांनी म्हणतोय मला तुझ्या बाळाला पाहायचंय, मला त्याचं दर्शन घडून दे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. यशोदा शब्दाचा अर्थ तो भक्ती. किती मोठा योगी जरी झाला, किती मोठा ज्ञानी जरी झाला आणि त्याला जर परमात्म्याचं दर्शन करायचं असेल तर यशोदा रूपी भक्तीच्याच दारात जाऊन उभा राहावं लागेल, दुसरीकडे नाही. भक्तीच्या दारात जाऊन उभा राहिला आणि हात जोडून म्हणतोय मला तुझा मुलगा पाहायचा, दाखव. तिनं नखशिखांत पाहिलं भगवान शंकराला. अघोर वेश धारण करून आले होते. सगळ्या अंगाला चिता भस्म लावलं होतं. गजेचं व्याघ्रांवर, हातात त्रिशूळ, डमरू, जटाजूट त्यांनी धारण केलेत. असे त्यांनी गळ्यात साप घातलेला. त्यांना पाहून यशोदाच घाबरले. ती म्हणजे बाबा तुम्हाला पाहून मला फार भीती वाटते. आणि मला जर भीती वाटते माझ्या लेकरानं तुम्हाला पाहिलं ते डचकलं मग काय करू? उद्या डचक दिवा काढत बसण्यापेक्षा आजच नाही दाखवलेलं चांगलं. दुसरं काय मागा म्हणजे दुसरं नाही पाहिजे, फक्त तुझा मुलगाच पाहायचा, तो दाखव. आम्ही तुम्हाला धन देते, संपत्ती. ते म्हणे ते नको आहे, ते जर मला पाहिजे तर कशाला मसलवाट्यात जाऊन बसलो असतो. सगळ्या अंगाला राखलं. मला तुझं काही नको म्हणे, तुझा मुलगा दाखव, त्याचं दर्शन घ्यायला आलो. नाहीच म्हणले महाराज. दरवाजा बंद करून घेतला यशोदा राणीनं. म्हणे तू आज देवाची आई झाली, फार शहाणपणा करतेस. मला त्यांनी तो पाहायचाच आहे. त्याच्या दारातच बसले मला त्रिशूळ राहून आणि व्याकुळ होऊन भगवंताला हाका मारायला सुरुवात केली. हे प्रभु आप मिलो, 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 प्रभु आप मिलो. भगवान शंकर व्याकुळ होऊन त्यांनी मला पाहण्याकरिता आले. ज्यांच्याजवळ काय कमी आहे मला सांगा? जे सगळ्या देवांचे देव आहेत, सगळ्या योग्यांचे योगीश्वर आहेत भगवान शंकर. आणि अशा योगीश्वराला याला पाहण्याकरिता भक्तीच्याच दारात उभं राहावं लागलं. दुसरं काही साधन कमी आज आम्हाला आलं नाही. म्हणून योगी जरी झाला तरी त्याला त्यांनी महाराज परमात्मा पाहायचा असेल तर भक्तीच करावी लागेल. मोठा ज्ञानी जरी झाला तरी त्याला परमात्मा करण्याकरिता भक्तीच करावी लागेल, दुसरं काही त्यांनी साधन नाही. उद्धवासारखा ज्ञानी जो बृहस्पतीकडून शिकून आला होता. वृष्णीनाम प्रवरो मंत्री कृष्णस्य दैत सखा शिष्यो बृहस्पती साक्षात उद्धव बुद्धी सत्तमा. बुद्धिमान असणारा उद्धव त्यांनी मला तिथून आला होता. शिकून देवलोकातून बृहस्पतीकडे जाऊन राहून आला होता. पण त्याला त्यांनी परमात्मा तत्व दृष्टीने कळाला नव्हता. तत्वता परमात्म्याचा बोध झाला नव्हता. तो बोध प्राप्त करून देण्याकरिता याच देवानं त्याला वृंदावनात पाठवलं. निमित्त करून पाठवलं गोपिकांचं, निमित्त करून पाठवलं त्यांनी सगळ्या गोपाळांचं. मग गेला वृंदावनात. जाताना सांगितलं उद्धवा माझा पितांबर नेसून जा बरं का, आणि डोक्यावर मोर पीस लावून जा. म्हणे कशाकरिता? तू जात म्हणे एकदा जा. म्हणे जाईन देवा, पण ते सगळे खेड्यातले लोक म्हणे त्यांना माझं त्यांनी ज्ञान कसं काय कळलं, जाईल आणि परत एका दिवसात परत येईल. तू म्हणे तू जात घरी एकदा जा. गेला 6 महिने राहिला महाराज तिथे उद्धव. त्यानं त्यांनी मला सगळ्या लोकांना तत्वज्ञान सांगायचा असा विचार मनात केला होता. पण त्या लोकांच्या पोटात असणारं परमात्म्याचं प्रेम उद्धवाला कळालं. सगळा प्रसंग मला सांगायचा नाही, मला फक्त योगी आणि ज्ञानी सांगायचंय. अभंगाला जुळू नाही. मग महत्वाचा विचार सांगतो. एवढा मोठा ज्ञानी स्वतःला म्हणून घेणारा उद्धव, पण तो त्यांनी मला गोपाळांचं गोपिकांचं प्रेम पाहून त्यांनी विभोर झाला आणि त्या वृंदावनातच राहायचं ठरवलं. तुम्हाला कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, लताओं में व्रज की गुजारा करेंगे, कहीं तो मिलेंगे वो बाके बिहारी, उन्हीं के चरण चित्त लगाया करेंगे. तिथंच राहील म्हणलं, आता दुसरीकडे जायचं नाही. तिथंच वृंदावनात ठाण मांडून बसला. 1 दिवसात परत येईन म्हणला तर 6 महिने राहिला उद्धव. कोण आहे हा? ज्ञानी आहे.
आणि तो तिथे राहिला. का बरं राहिला? त्याचं कारण त्याला परमात्म्याचं खरं प्रेम कळालं, परमात्म्याला खऱ्या अर्थानं जाणता आलं. त्याला कळालं की या गोपिका सामान्य नाहीत. गोपिकाने उद्धवाला पाहून एक गीत गायलं महाराज, त्याला भ्रमर गीत म्हणतात. मधुपकित व बंधो मास्पृशाघ्रीं सपत्न्या कुचविलुलित माला कुंकुमश्मश्रुभिर्ण वहतु मधुपती सन्मानिनी नाम प्रसादम. लांबचं काय भ्रमर गीत. त्या गीतात गोपिकांनी म्हणायला सुरुवात केली, हा असाच आहे म्हणे भामटा. उद्धव जरा काळा सावळा होता दिसायला. म्हणे हा त्याने आला भोंग्याकडे पाहून बोलत होते, भोंग्या जसा तू काळा आहेस ना तसा तुझा मालक सुद्धा काळाच आहे. म्हणे काय करतो तो? इथं राहिला म्हणे तू भोंग्या जसा एका फुलावर बसतो त्यातला मकरंद सेवन करतो आणि तो सेवन करून त्यांनी त्या फुलाला सोडून देतो दुसऱ्या फुलावर जाऊन बसतो. मागच्या फुलाची आठवण सुद्धा करीत नाहीस. तसाच तो काळा या वृंदावनात आला. आमच्या सगळ्यांचं चित्त त्यानं वेधून घेतलं, आम्हाला त्याचं करून घेतलं. आता मथुरेत जाऊन बसला. आता त्याला आमची आठवण सुद्धा होत नाही. उद्धव पाहतच राहिला गोपिका काय बोलतायत ते. त्याच्या पुढचा मुद्दा सांगायला सुरुवात केली. किती भामटाय हा, काय चूक होती त्या बळीची? यानं त्याला पाताळात नेऊन घातलं. उद्धव पाहतच राहिला. काय चूक होती शूर्पणखीची? यानं तिचे नाक आणि कान कापायला लावले. काय चूक होती? काय चूक होती त्या वालीची? यानं त्याला लपून बाण मारला. गोपिका बोलू लागल्या. उद्धवाचा ज्ञानाचा अभिमान तसाच खाली उतरायला लागला म्हणा. त्याला फार ज्ञानी झाल्यासारखं वाटत होतं. त्याला वाटायचं मला सगळंच कळालं, पण त्याला याची जाणीव झाली की या गोपिकांना माहिती आहे हाच वामन झाला होता, हाच राम झाला होता, हाच सगळे अवतार धारण करून येतो, हा जगाचा मालक आहे आणि कणाकणात हा व्याप्त आहे, हा संपूर्ण जगताचा अधिष्ठान आहे. याचं ज्ञान सगळ्या लोकांना आधीच आहे. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान आणि केली वाचून जपत हे सारे ब्रह्मज्ञानी आहे. आणि ब्रह्मज्ञानी असून भगवंता करता कसं विसरून रडतायत. का रडतायत? त्या भगवंतावर प्रेम करतायत. आणि का प्रेम करतायत? त्या प्रेमातून परमात्म्याचा आस्वाद घेऊन त्यांनी महाराज खऱ्या अर्थानं परमात्म्याशी एकरूपता साधत आहेत. ही विशेष भूमिका आहे. हे सर्वांना कळत नाही. भक्ती प्रेम सुख नवे आणि का पंडित वाचका ज्ञानी असे आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभत्या. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाया. देवानं कृपा केल्याशिवाय भक्तीचं वर्म कळत नाही. ही भक्ती श्रेष्ठ आहे जी भगवंतापर्यंत घेऊन जाते. मग योग यागाधिक साधन जर करायचा प्रयत्न केला देहाच्या माध्यमातून तरी पूर्ण रूपानं परमात्मा जाणता येत नाही. भगवान शंकराचं उदाहरण आपण पाहिलं. मोठे योगेश्वर आहेत पण भक्तीच्या दारात जावं लागलं. उद्धवासारखा ज्ञानी आहे, ज्ञानाची अयोग्य न सापडसी. उद्धवासारखा ज्ञानी आहे पण त्याला खऱ्या अर्थानं परमात्मा कळाला नाही. त्याला त्यांनी वृंदावनात जावं लागलं. मग खऱ्या अर्थानं परमात्म्याचं प्रेम प्राप्त झालं. तत्वता परमात्मा कळाला उद्धवाला. 6 महिने राहून उद्धव गेला पुन्हा मथुरेमध्ये. तुम्ही ऐकतात का सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतो. दारात जाऊन उभा राहिला रत्याचा हकाम, ए कन्हैया, ए कान्हा, ए लाला, ए लल्ला, ए गोविंद, ए माधव. या असं त्या हाका फक्त गोपाळच मारतात कन्हैयाला, दुसरं कोणीच मारू शकत नाही. आणि कन्हैयाने विचार केला मथुरेत असताना म्हणे अरे गोपाळानं सांगितलं होतं येऊ नका आणि असे सगळे हाका मारतात त्याचा अर्थ गोपाळ झाले असतील. कोण आलं पाहायला? आले पाहिलं तर हा उद्धव होता. रथातून खाली उतरला आणि उतरल्यानंतर त्यांनी भगवंताच्या सारे म्हणे उद्धवा का ओरडा करतोस असं म्हणल्यावर या उद्धवाने हात केला महाराज देवाकडे आणि हात करून बोलायला सुरुवात केली. म्हणे काळ्या तुला लाज वाटत नाही? शब्द आहेत बरं उद्धवाचे. देवाला म्हणतोय काळ्या तुला लाज वाटत नाही? अरे किती प्रेम करतात ते व्रजवासी लोक तुझ्यावर, केवढं भरभरून तुझ्यावर जीव ओढून टाकतात, एवढं प्रेम तुझ्यावर करतात, तुझी भक्ती करतात आणि तुला मथुरेतले भोग गोड वाटतात, त्यांना सोडून इथे राहतोस. हे शब्द ऐकल्याबरोबर त्यांनी भगवंताला उभ्यानंच अंग टाकून दिलं महाराज जमीन. आनंद कुटी ब्रह्मांडाचा नायक आहे माझा भगवान. पण जमिनीवर अंग टाकून कासावी सून रडायला लागला. उद्धवाकडे पाहून विचारलं उद्धवानं का रडतोस? उद्धवा अरे हे तुला कळावं म्हणून तर पाठवलं होतं एवढ्या लांब. तुला माझं प्रेम कळावं, तुला माझी भक्ती कशाला म्हणतात हे कळावं. कारण माझं जे स्वरूप आहे ते सांगण्याकरिता जर निघाला तर ते मनाच्या पलीकडचं आहे, वाणीच्या पलीकडचं आहे. ते कशानं कळण्यासारखं नाही. ते जर कळालंच तत्वता तर फक्त भक्तीच्या माध्यमातून कळेल, दुसऱ्या कोणत्या माध्यमातून कळत नाही. म्हणून तुला तिथं पाठवलं, तुला ते प्रेम कळालं. इथं राहतोय मथुरेमध्ये पण जसा 32 एकट्या जिभेनं राहावं असाच राहतोय. माझं प्रेम कोणाला कळत नाही. तुला आज कळालं याचं मला समाधान वाटतं का नाही? रडतोय महाराज उद्धवाकडे पाहून. का बरं? उद्धवाला परमात्मा स्वरूपाचं तत्वता ज्ञान प्राप्त झालं म्हणून. परमात्मा त्यांनी तत्वता भक्तीच्या माध्यमातून कळाला म्हणून. म्हणून भगवान शंकरासारखा योगी जरी त्यांनी असला तरी तत्वता कळण्याकरिता भक्तीच्या दारात जावं लागेल. आणि उद्धवासारखा ज्ञानी जरी असला तरी तत्वता कळण्याकरिता भक्तीच्या दारात जावं लागेल. म्हणून भक्तीची मापे मोजितो अनंता इतरांनी तत्वता न मोजवे हे सांगण्याकरिताच 3ऱ्या चरणामध्ये या मोठ्या लोकांची नावं सांगितली. योग यागाची साधनं त्यांनी आहेत. योग याग तपे देहाची अयोगी.
मग देहाच्या माध्यमातून योग यागादी तप करता येतील, परमात्म्याच्या प्राप्तीकरिता पण सापडायचं नाही. ज्ञानाची आजोगे न सापडशी, ज्ञानाच्या माध्यमातून पण सापडायचं नाही, म्हणून आम्ही तुझी भक्ती करतो आहोत भोळ्या भाबड्या भावनेनं. पण हे कन्हैया, हे भगवंता, तुझ्या भक्तीमध्ये रत झालेलो आहोत. तुला पाहण्याकरिता आमचा अट्टहास आहे, तुझ्या दर्शनाकरिता कासा विसरतो आहोत आणि म्हणून त्यांनी तुझं भजन करतो आहोत, तुझी सेवा करतो आहोत. ही भोळ्या भाबड्या भावनेनं त्यांनी आम्ही सेवा करतो आहोत. आमच्या सेवेचा तू आता स्वीकार करावास आणि आमच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होऊन ते प्रेम आम्हालाही प्राप्त करून द्यावं. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे आम्ही देवा, मनानं वाणीनं मोजता येत नाही म्हणून भक्तीचं माप केलं तुला मोजण्याकरिता. तुझी आम्ही भक्ती करतो आहोत, ही भक्ती भोळ्या बाबड्या भावनेनं करतो आहोत. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, भोळ्या बाबड्या भावनेनं तुझी भक्ती हीच तुझी सेवा करतो आहोत. आणि ती तू त्यांनी रुजू करून घ्यावी, घ्यावी केशवा करीतो ऐशी, जशी आम्ही करतो अशीच तू आमची त्यांनी भक्ती स्वीकारावीस, अशी त्यांनी आमची इच्छा आहे, असं तू कोबऱ्या त्यांनी म्हणतात. तू मला 2-5 मिनिटं आधी थांबला बाबा, नाही अभंग पूर्ण करून. जास्त सांगितलं तरी तेवढंच होतं महाराज. किती सांगत राहते, कितीचा आमची आई म्हणते किती चाला भराभरून दोन्ही पाय बराबर, असं त्यांनी मग बराबरीच होणार आहे ना, मग मुद्द्यातच थांबलेलं काय वाईट आहे. असं महत्वाचा मुद्दा एवढाच सांगायचा सगळ्या अभंगातून, की परमात्म्याला शोधायला जर निघाले असाल आणि फार योग साधना करत असाल तर योगचित्त वृत्ती निरोध, हा योगचित्त वृत्तीचा निरोध करणे याचं नाव आहे योग. असा योग त्यांनी साधेल, पण खऱ्या अर्थानं तत्वता परमात्मा कळेलच असं मात्र नाही.
जर ज्ञानाच्या माध्यमातून जात असाल तर ज्ञानानं त्यांनी स्थिरता प्राप्त होईल, जन्म मरणाची परंपरा संपेल, पण भक्तीचा विलक्षण आनंद, परमात्म्याचा विलक्षण आनंद घेता येईलच असं मात्र नाही. ते कोरडंच आहे महाराज, सगळं आळणीच आहे. ज्ञानानं त्यांनी महाराज जीवन जगणं म्हणजे, मग त्याच्यात जर खरोखर रस भरायचा असेल तर भक्तीच महत्वाची आहे. पण भक्तीनं परमात्म्याला आकळता येतं, भक्तीनं परमात्म्याला आपलं करता येतं. आणि भक्ती करणं म्हणजे काय तर भगवंतावर प्रेम करणं असं आहे. म्हणून आपण सर्वांनी जर परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल, उपक्रम करताना आपण असा उपक्रम केला होता की परमार्थ हा त्यांनी महाराज भगवंताला जाणण्याकरिता, प्राप्त करण्याकरिता करावा असा संकल्पच आपल्या मनात असतो. मग देवाला जर प्राप्त करून घ्यायचं असेल, देवाला जर भेटायचं असेल, त्याला जर आपलं करायचं असेल तर काय केलं पाहिजे तर भरभरून देवावर प्रेम केलं पाहिजे महाराज. आणि प्रेम करणं हीच त्यांनी भक्ती आहे. काही म्हणून त्यांनी प्रेम करा, तुम्हाला ज्या माध्यमातून प्रेम करता येईल त्या माध्यमातून प्रेम करा. म्हणून त्याला आपलं म्हणा. गीता जयंतीच्या दिवशी आम्ही अभंग घेतला होता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. त्याला आई म्हणा, त्याला बाप म्हणा, त्याला भाऊ म्हणा, त्याला बहीण म्हणा, चुलता म्हणा, काय म्हणायचं असेल म्हणा. त्याच्याशी स्नेहाचा संबंध जोडा आणि संबंध जोडून भगवंतावर त्यांनी प्रेम करा, परमात्मा तुम्हाला भेटण्याकरिता येईल. तो त्यांनी ज्ञान देण्याकरिता येईल. काल रात्रीचा अभंग घेतला होता, माझ्या विठोबाच्या कैसा प्रेमभाव आपणच देव वैभव. अर्जुनाला ज्ञान देण्याकरिता हा परमात्मा गुरु झाला. नष्टो मोह स्मृती लब्ध्वा अर्जुनाच्या मुखातून प्रगट झालं का, हा गुरु होऊन त्याला तत्वज्ञान सांगण्याकरिता गेला. म्हणून आपण जर भगवंतावर प्रेम केलं तर तो परमात्मा योगानं जे प्राप्त होणार आहे तत्व ते स्वतःच प्राप्त करून देईल. तो परमात्मा ज्ञानानं जे प्राप्त होणार आहे ते स्वतःच प्राप्त करून देईल. म्हणून त्याला फक्त आपलं म्हणण्याची गरज आहे. म्हणजे जेवढी माणसं त्यांनी अंतकरणापासून देवाला आपलं म्हणतात, माझं म्हणतात आणि माझं म्हणून देवावर प्रेम करतात, क्षणाक्षणाला परमात्म्याला आठवतात आणि परमात्मा त्यांच्यावर कृपेचा वर्षाव करतो. त्यांना अनेक वचनं दिलेली आहेत गीतेमध्ये. तो म्हणतो अनन्यश्चंतयन्तो माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. जो अनन्य भावानं माझं चिंतन भजन करेल मी त्याचा योगक्षेम चालवेल. त्यानं अजून वचन दिलं. तो म्हणतो सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. मी मोक्ष प्राप्त करून देईन, अनन्य भावानं मला शरण या. तो परमात्मा म्हणतो. अजून तो म्हणतो तुम्हाला ज्ञानाची गरज आहे ना, मी देतो. दधामि बुद्धियोगं तम. मी तुम्हाला ज्ञान प्राप्त करून देण्याकरिता तयार आहे. तुम्ही माझं सतत कीर्तन करत राहा, मी त्याला बुद्धियोग म्हणजे ज्ञान सुद्धा प्राप्त करून देतो. म्हणून काय करावं आपण तर भक्तीचं माप त्यांनी धारण करावं आणि भक्तीच्या मापानं परमात्म्याला मोजायला सुरुवात करावी. परमात्मा आपल्याला कळेल आणि या सगळ्या गोष्टी न मागता आपल्या पारण्यामध्ये टाकून देईल आणि आपलं जीवन कृतार्थ होईल. म्हणून त्यांनी या परमार्थाच्या माध्यमातून काय शिकायचंय, काय घ्यायचंय तर हेच घ्यायचंय की देवावर प्रेम करावं, देवाला आपलं म्हणावं आणि आपलं म्हणून परमात्म्याचं स्मरण सदैव करत राहावं. सहजच आपली त्यांनी गाडी पहिलं तिराला गेल्याशिवाय राहणार नाही. हे भगवंताच्या प्रेमाचं, भक्तीचं खरं स्वरूप आहे आणि हेच जाणून घेण्यासारखं आहे. हे सगळ्या लोकांना कळावं म्हणून तुकोबाराने स्पष्ट रूपामध्ये सर्वांच्या समोर ते मांडलं. आम्ही भक्ती करतो आणि भक्तीच्या मापे मोजतो अनंता, इतरांनी तत्वता न मोजवे म्हणून. म्हणून हे देवा तुझं रूप मनाच्या वाणीच्या पलीकडचं आहे म्हणून भक्ती करतोय. इतरांना ते मोजता येत नाही. आम्ही योगाची परीक्षा करून पाहिली, ज्ञानाची करून पाहिली, त्याच्यातून तू करणारच नाही म्हणून भक्ती करतो. आणि ती भक्ती त्यांनी मला फार काटेकोरपणे करण्याचा जर तुझा विचार असेल तर तशी आम्हाला करता येत नाही. आम्ही भोळ्या भाबड्या भावनेनं करतो आहोत. म्हणून आमची जी भोळ्या भाबड्या भावनेनं केलेली भक्ती हीच तुझी सेवा आहे आणि जशी आम्ही करतो अशीच तू आमची स्वीकारावी, घ्यावी जी की सेवा, असं त्यांनी मला तुकोबाराय म्हणतात. असं आपण सुद्धा देवाच्या समोर म्हणावं. देव आपली सेवा स्वीकारेल आणि स्वीकारून आपल्या जीवनामध्ये भक्तीचा उत्सव सोहळा त्यांनी झाल्याशिवाय राहणार नाही. हेच अभंगातलं सार तात्पर्य अशा पद्धतीचं आहे. मग असा सोहळा, असं भक्तिमय जीवन त्यांनी, अशी भगवंताची संगती, त्याचं दर्शन कोणाकोणाला झालं असेल तर ते सगळ्या संत माय बाप्पांना झालं. मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करून थांबूया. हे ज्ञानेश्वर